जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन माहूरच्या या माहूरगड स्थळावरती आपण माहूर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकांचा सोहळा करताना जी आपल्या मनामध्ये जी भावना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा आपण सण का साजरा करत आहोत, त्याच्या मागचा इतिहास, याच्या मागची पार्श्वभूमी जर जाणून घेतली तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास घडलेला आहे. या महाराष्ट्राच्या भूमीवरती 7व्या शतकापासून विविध राजांचे राजघराण्याने राज्य करून गेलेले आहे. महाराष्ट्रातल्या राज्यघराण्यांचा जर उल्लेख केला तर या ठिकाणी यादवानं, राष्ट्रकूटानं, मौर्यानं, चोलानं राज्य केलेले आहे. त्याच्या अगोदर उत्तरातल्या सम्राट अशोकांना असू द्यात, जाटांना असू द्यात किंवा रजपुतांनी असू द्यात, विविध राजाने या ठिकाणी राज्य केलेलं आहे. त्याच्यानंतर 12व्या शतकाच्या नंतर विदेशातून लुटारूंच्या टोळे येऊन त्यांनी सुद्धा आपल्या देशांचं लूट करण्याच्या हेतूने आलेल्या असताना सुद्धा त्यांनी राज्य केलेलं आहे. अफगाणिस्तानच्या सुद्धा इकडल्या तिकडल्या सुद्धा अकबरापासून एक मुघल युग सुरू झालं आणि त्या मुघल शासकानं सुद्धा या ठिकाणी राज्य केलं. ही महाराष्ट्राची जी भूमी आहे टोटल 100% पारतंत्र्यामध्ये गेलेली होती. जिकडे तिकडे यवनांचं राज्य माजलेलं होतं. परंतु गावगाडाची ज्या वेळेस आपण अभ्यास करतो तर अंतर्गत गावाची जी अंतर्गत व्यवस्था होती त्या गावाच्या अंतर्गत व्यवस्थेवर कुठलाही फरक पडलेला नसायचा. कोण राज्य जिंकला, कोणत्या राजाचं राज्य आहे याच्याशी गावातल्या अंतर्गत व्यवस्थेवर कसलाही फरक पडत नव्हता. त्या ठिकाणची अंतर्गत व्यवस्था जशाच तशी चालू होती. जशाच तशी चालू होती म्हणजे याचा अर्थ काय, तर आजचा ग्रामसेवक म्हणजे त्या काळच्या पोलीस पाटील असतील, जहागीरदार असतील, कुलकर्णी असतील, देशपांडे असतील, जे कोणी गावाच्या अंतर्गत व्यवस्थेचा कारभार चालवणारी जी लोक मंडळी होती ती जशाच तशी होती. कोणताही राजा येऊ द्या, कोणत्याही राज्याने राज्य जिंकू द्या, भलेही मग राज्य मुघलांचा असेल किंवा कुठल्या मराठी राज्यांचा असेल, परंतु अंतर्गत व्यवस्थेमध्ये फरक याच्यासाठी पडत नव्हता. मुघलानं जरी राज्य जिंकलं असेल तरी परंतु जे अंतर्गत व्यवस्थेमध्ये जे व्यवस्था परिवर्तन किंवा व्यवस्था राबवणारी जी मंडळी होती ती तात्काळ त्या राज्याकडे जाऊन आपली निष्ठा अर्पण करायची. ज्या दिवशी राजानं राज्य जिंकलं, मुघलानं जिंकू किंवा मराठ्याने जिंकू, त्याच्या दुसऱ्या दिवशी जायचं आणि आपली निष्ठा अर्पण करायची आणि राजे आम्ही तुमचेच आहोत हे म्हणून तिथं निष्ठा अर्पण करायची आणि त्यांची हाजी करायची किंवा गुलामी करायची. ह्या महाराष्ट्रामध्ये ही सर्वत्र पसरलं होतं. आज आपण म्हणतो माहूर शहर असू द्या किंवा कुठल्या आपल्या महाराष्ट्रावर गुंडांचं राज्य आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की विधानसभा लढायची आहे, महाराष्ट्राच्या शासनांच्या अनेक निवडणुका होतात, त्या ठिकाणी गुंडांचं राज्य येतंय किंवा गुंड असेल किंवा काहीतरी वेगळ्या सामदाम दंड असणाऱ्या लोकांना आपण निवडणुकीला तिकीट देतो. याचं कारण जर पाहिलं तर ती पार्श्वभूमी शिवपूर्व काळापासून आपल्याला अस्तित्वात असलेली असं दिसत. त्याचं कारण त्या काळामध्ये कोणत्याही राजानं जर राज्य जिंकलं आणि तिथं निष्ठा अर्पण केली की अंतर्गत व्यवस्था जशाच तशी राबवायला मदत होत होती. आजही तीच परिस्थिती आहे. सरकार पंजाचा असो किंवा छटक्याचा असो, तात्काळ लोक निष्ठा बदलतात आणि तात्काळ त्या राज्याशी समरस होतात आणि आपली गुंडगिरी असू द्या, आपली जे कोणती प्रवृत्तीनं आपण जीवन जगत आहोत त्या प्रवृत्तीनं जीवन जगायला मार्ग रिकामा करतात. मग आपण म्हणू की बाबा हे आणि राज्याभिषेकांच्या सोहळ्याचा काय संबंध आहे. परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व व्यवस्था पाहिली, महाराष्ट्रात यवनांचं हे सगळं राज्य पाहिलं, हे सगळं मस्तवलेली राज्यकारभार पाहिला, गावामध्ये पाटील असतील, देशमुख असतील, गावांच्या ज्या जनतेवर प्रजावर त्या हातोनात छळ करताना त्यांनी हे सगळं त्यांच्या डोळ्याने पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की अरे हे बदललं पाहिजे, हे बदललं पाहिजे, पण नुसतं बदललं पाहिजे म्हणून जमणार नाही, तर याला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. असामान्य जहागीरदारांचा एक मुलगा, सामान्य माणसाचा एक मुलगा एक असामान्य काम करतो आणि एक असामान्य कामातून एक हे मराठी राज्य उभं राहते. हे त्या मराठी राज्यांचा, मराठा राज्यांचा हा राज्याभिषेक सोहळा आहे. का केला राज्याभिषेक सोहळा? कुणीतरी यायचं, राज्य जिंकवायचं आणि कुठल्या तरी राजाची एक सनद घ्यायची, इथं व्यापार उदीम करायचा, गुंडगिरी करायची, स्वतःला जागीरदार म्हणून घ्यायचं, ही सर्व प्रथा या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालू होती. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, प्रजेला आपलं वाटलं पाहिजे. त्यासाठी महाराजांना एक सवंगडी स्वतःच्या मावळ परिसरातील असणारे एक सामान्य लोकांचे मावळे जमा केले. छत्रपती शिवाजी महाराज तर सामान्य होतेच, त्या सामान्यांनी असामान्य काम केलं, परंतु त्यांच्यासोबत असणारी त्यांनी एक सामान्य लोकांना निर्माण केलं, प्रस्थापितांना नाही.
जे गावामध्ये पाटीलकी करत होते, जागीरदारी करत होते, देशपांडे कुलकर्णी करत होते, त्या लोकांना शिवाजी महाराजांनी सैन्यामध्ये स्थान दिलं नाही, तर त्या गावातल्या सामान्य लोकांना स्थान दिलं. मग ते भले शिवा काशीद असू द्यात किंवा जीवा महाला असू द्यात किंवा अनेक त्यांचे जे तानाजी मालुसरे असू द्यात, हे एकदम सामान्य घरातून आलेले आहेत. हे कुठल्या जागीरदारांचे किंवा कुठल्या पाटलांचे मुलं नाही आहेत. परंतु हे यांनाच का निवडलं, तर याच्या पाठीमागे सुद्धा एक भला मोठा इतिहास घडलेला आहे. प्रस्थापितांना पाठीमागे ठेवून ह्या लोकांना आणायचं. प्रस्थापित तर मस्तावलेले होते, प्रस्थापितांना सत्यांचं काही घेणं देणं नव्हतं. जनतेला त्रास देण्यामध्ये त्यांचं, फक्त त्यांचं कुठलाही राजा असू द्या त्यांना निस्तार्पण करण्यामध्ये त्यांचं मत होतं. मग त्यांनी किती कर वसूल केला किंवा काय वसूल केलं किंवा लोकांच्याकडून काय छळ करतात, लोकांच्या महिलांना सुद्धा आपली संपत्ती मानणारे पाटील सुद्धा हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे, बसवलेलं आहे. आणि पाटील म्हणजे केवळ मराठाच हा नाव सुद्धा बाजूला ठेवा, पाटील एक वेगळी प्रवृत्ती होती त्या काळामधली. आणि त्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी सगळा अभ्यास केला. सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ही सगळी परिस्थिती बदलली पाहिजे, या परिस्थितीतून आपल्याला ह्या जनतेला बाहेर काढलं पाहिजे, म्हणून त्यांनी एक असामान्य काम केलं. पुण्याच्या परिसरामध्ये मावळे जमा केले. मावळे जमा करताना पहिला तोरणा किल्ला जिंकला. करत 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 अख्ख्या महाराष्ट्र काबीज केला, मराठी राज्य निर्माण केलं. परंतु ते मराठी राज्य निर्माण करत असताना सुद्धा ह्या महाराष्ट्रातले मस्तावलेले लोक छत्रपतींना, शिवाजी महाराजांना महाराज म्हणत नव्हते. ही कुठंतरी जाणीव आज आपण प्रजेला एवढा न्यायानं वागवत असताना काही मस्तवलेले लोक जर राजा मानत नसतील, तर याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. भले ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात स्वतःला हिंदू मानत होते, परंतु राज्य हिंदूंचं नव्हतं. ते जरी हिंदू स्वतःना म्हणत असतील, मग त्या काळामध्ये अकबराला राजा मानत होते किंवा आणखीन कोणालाही राजा मानत होते, पण हा छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानायला आपलेच लोक, आपलेच मस्तावलेले सरदार तयार नव्हते. स्वतः औरंगजेब म्हणतो की शिवाजी राजा होता, शिवाजी राज्य होते, परंतु आपले मस्तावलेले सरदार जर राजा मानत नसतील, तर त्याच्यावर काय केलं पाहिजे. माझी जाऊन सांगितलं आपण राज्याभिषेक करूयात. राज्याभिषेक केल्यानंतर छत्रपती मराठी राज्याला एक छत्रपती मिळेल, एक हक्काचा राजा मिळेल, आणि मग आपण न्यायानं राज्य करू. माझी जाऊच्या आशीर्वादानं राज्याभिषेकाचा सोहळा ठरला. मस्तवलेल्या महाराष्ट्रामध्ये एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला तयार नव्हता. प्रत्येकाला वाटत छत्रपती शिवाजी महाराज राजे नाही आहेत, त्यांचा राज्याभिषेक काय करायचा आहे. कोण्या सरदाराला तर वाटलं, छत्रपती शिवाजी महाराजांना असाही सल्ला दिला की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही राज्य करू शकत नाही किंवा तुम्ही राज्याभिषेक करू शकत नाही, त्याऐवजी तुम्ही बाजूला बसू शकतात किंवा राजा दुसऱ्या कोणाला तरी, ज्याला क्षत्रियांना किंवा ब्राह्मणांना राजा होता येते, त्याच्यामुळे तुम्ही जर तोही पर्याय अवलंबू शकता, असाही छत्रपती शिवाजी महाराजांना सल्ला दिला. शिवाजी महाराज आपल्या त्यांना ते सिद्ध करण्यासाठी, राजपूत सिद्ध करण्यासाठी राजस्थान इकडे तिकडे बघून त्याचे दाखले आणावे लागले. त्या राजाचा वंशज असल्याचं सगळे दाखले त्या ठिकाणी आणावे लागले. मी राजपूत आहे, मी राजा होण्यास पात्र आहे, हे त्यावेळेस सिद्ध करावं लागलं, आणि मग राज्याभिषेक करायचं ठरलं. तरी पण हे मस्तवलेल्या महाराष्ट्रातील ब्राह्मणानं नकार दिला. काशीवरून दादा भट बोलवला आणि छत्रपतींचा शिवराज्याभिषेक 6 जून रोजी केला. छत्रपतींचा शिवराज्याभिषेक 6 जूनला केला, आणि त्या दिवसापासून मराठी राज्यांना छत्रपती मिळाला, न्यायानं राज्य सुरू झालं, आणि त्या राज्यांचा विस्तार अख्ख्या महाराष्ट्रावरती पसरला, आणि ते राज्य आज आपण आपल्या त्याच राज्यामध्ये आज आपण आहोत. आणि तो सण, तो सोहळा प्रत्येक वर्षी ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती, पावन भूमीवरती प्रत्येक दिवशी आपण, प्रत्येक 6 जूनला आपण साजरा करत आहोत. आणि त्या साजरा करण्यासाठी आज ह्या पवित्र गडावरती आज आपण जमलेलो आहे. आणि ह्या सोहळ्यांच्या पाठीमागचा जर इतिहास जाणून घेतला, तर ह्या सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिन काय होता, शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता हे कळेल. प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन करावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या पूर्व इतिहास वाचावा, शिवपूर्व काळ वाचावा, आणि शिवकाळाच्या नंतरचा इतिहास वाचावा, म्हणजे सगळी परिस्थिती लक्षात येईल, असं मी सगळ्यांना विनंती करतो. की शिवछत्रपतीचा चरित्राचा जर अभ्यास केला, तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, आणि आपल्याही जीवनमान आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे आचरण आपल्याला त्या ठिकाणी शिकता येईल. एवढं बोलून शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या दिनी मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.